बघ श्रद्धा, आता तिथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, बरोबर. मल्टिप्लिकेशन म्हणजे मोठ्याने बोल ना. मल्टिप्लिकेशन म्हणजे बरोबर आहे उत्तर, मोठ्याने बोल. बरोबर उत्तर बरोबर असतं. कॉन्फिडन्स ठेवायचा, आवाज मोठा ठेवायचा, असं एकदम कॉन्फिडन्स दाखवायचा, घाबरायचं नाही. सगळं येतं ना. पुढे बघा आता, तिथे आधी सगळ्यात आधी वरती उदाहरण सोडवलेलं होतं 1 नंबरचं. कुठे 1 नंबरचं? हा वरती बघ. मग आता तिथे पहिला काय होतं आधी की 1 डझन मध्ये 12 बनाना येतात, बरोबर. जेव्हा आपण विचारलं जाईल 1 डझन मध्ये किती येतात बनानास, तर सांगायचं 12. मग आता आपल्याला त्याच्या पुढे ते विचारतात तुम्हाला 8 डझनची किंमत काढायची आहे, 7 डझनची काढायची आहे आणि नंतर 6 डझनची काढायची. मग आपण 2 प्रकारचे सोडवले, बरोबर. 8 डझन मध्ये किती केळी येतील आणि 7 डझन मध्ये किती येतील. मग आता तुला मी एक उदाहरण दिलं इथे 3 नंबरचं की 1 डझनची किंमत आहे 12, 10 + 2 = 12. म्हणजे 1 डझन मध्ये 12 बनाना असतात. मग आता त्याच्या पुढे तुला काढायचं आहे 6 डझन मध्ये किती बनाना येतील असं. हा मग आता खाली बॉक्स आहे बघ, दिसतोय तो बॉक्स, बरोबर. मग त्याच्यामध्ये तुला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग आता वरचे 2 बॉक्स रिकामे आहेत, दिसताय, दाखवते 2, बरोबर. मग आता त्याच्यामध्ये कोणते नंबर्स भरशील तू? बरोबर, ते 1 डझनची जी असेल किंमत ती त्याच्यात भरावी लागेल. भर 10 आणि 2. 10 + 2 होतात 12. 1 डझनचं झालं. मग आता आपल्याला किती डझनची किंमत काढायची आहे ग? बघ तिथे नंबर आहे ना, 6 डझनची काढायची आहे. 6 कुठे दिसतोय तुला? बघ, बरोबर. 6 डझनची काढायची, लक्षात ठेवायचं. हा मग आता 6 कुठे लिहिशील तू? लिह. पहिल्या बॉक्स मध्ये 6 येईल. मग आता आपल्याला 6 डझनची किंमत काढायची म्हटल्यावर आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग आता 6 10 जार, आता मी 6 10 जार कसं काय बोलली तिथे, म्हणजे काय बोलली तसं? पहिला 10 आहे, मग 6 10 जार 60. व्हेरी गुड. नेक्स्ट 6 2 जार 6 2 जार बोल, 6 चा टेबल बोल. 12 होतात. 7 2 जार 14 होतात. 6 2 जार 12 होतात. लिह. मग आता काय करशील मग पुढे? काय होईल पुढे? आता तुला ऍडिशन करावं लागेल. मग तू म्हणशील आता मल्टिप्लिकेशन करतो, ऍडिशन कशाला? आता तू बरोबर 6 चं तिथे मल्टिप्लिकेशन करून घेतलं, पण मग आता तुला किंमत काढायची आहे की 6 डझन मध्ये किती बनानास येतील, बरोबर. मग आता ती जी किंमत आलेली आहे खाली 16 आणि 12, त्या दोघांचं तुला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. घे बाजूला त्या संख्या 60 + 12. जरा खाली व्यवस्थित एकमेकाच्या खाली होते. नंबर्स असे वेगळे नाही लिहायचे, एकमेकाच्या खाली व्यवस्थित यायला हवे ते, अरेंज व्यवस्थित. आता बघ 0 + 2 किती होतील? बरोबर, कारण 0ला प्राइस नाही आहे. पुढे 6 + 1. मग बघ आता इथे 1 डझन मध्ये 12 बनानास येतात. मग 6 डझन मध्ये किती बनानास येतील ग? 72. कसं काय? कारण 60 + 10 = 72. मग 6 डझन मध्ये किती केळी येतील? 72 केळीज बनानास येतील. व्हेरी गुड.